तर ठाण्यामध्ये रात्रीपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय। सध्या रात्रीपेक्षा पावसाचा जोर काहीसा कमी झालाय आणि यामुळे सखल भागातील पाण्याचा निचरा झालाय। तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाड पडल्याचं पाहायला मिळतंय। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। ठाण्यामध्ये मागील 2 दिवसापासून जो पाऊस सुरू आहे ती संततधार आज सुद्धा पाहायला मिळते। अधूनमधून मुसळधार पाऊस ठाणे शहरामध्ये पडताना पाहायला मिळतोय। काही भागामध्ये पावसाचा जोर कमी झाला, त्यामुळे जे पाणी साचलं होतं त्या पाण्याचा काही ठिकाणी निचरा झालाय, तर काही ठिकाणी जिथे जोर वाढलाय तिथे पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सध्या मी 3 हात नाका परिसरात आहे। हायवेचा हा सगळा परिसर आणि हायवेवर बघतोय सकाळची वेळ आहे, त्यामुळे रस्ते वाहतूक तरी आपल्याला सुरळीत पाहायला मिळते। जसं पीक आवर सुरू होईल तशी कदाचित इथे आपल्याला स्लो मूव्हिंग ट्रॅफिक पाहायला मिळू शकते। अनेक जण कामाला निघालेले आहेत। मुसळधार पावसामध्ये हे सगळे कामाला निघाले आणि प्रशासनाकडनं सुद्धा ज्या प्रकारे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानुसार शाळा कॉलेजेसला, म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या शाळा कॉलेजेसला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यासोबतच जे कार्यालयाला जात आहेत त्यांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की गरज असेल तरच बाहेर पडा, कारण सोसाट्याचा वारा अधूनमधून वाहतोय आणि सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये पावसाचा जोर सुद्धा वाढतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना आपल्याला ठाणे शहरामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे सतर्क राहा, खबरदारी घ्या, असंच आवाहन ठाणे जिल्हा प्रशासन त्यासोबत ठाणे महानगरपालिकेकडनं करण्यात आलेलं आहे। आणि दिवसभर अशाच प्रकारचं वातावरण, अधूनमधून सोसाट्याचा वारा, त्यामध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस, असंच वातावरण ठाणे शहरामध्ये पाहायला मिळेल। कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, ठाणे।